आता 5चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं आपल्याला? ऑड नंबर पर्यंत. चालते? मी काय सांगतो, शॉर्टकट कशी फाइंड करायची? लहान लहान गणितावर अप्लाय करायचं पहिल्यांदा. चालते? मग 7×5 35, 11×5. मग या दोन गणितात तुम्हाला काय दिसते ते पाहायचं. 7च्या निम्मे किती? 3.5 आहेत का? पॉईंट काढून टाकला. 11च्या निम्मे किती? 5.5. पॉईंट काढून टाकला. सांगा बरं याच्या निम्मे. मग काय फायदा ते निम्मे करेपर्यंत मग गुणाकारच केलेला परवडायला ना. ओके, दुसरी शॉर्टकट. तुमच्या एक लक्षात आलं, इथं 5 आहे, इथं 5 आहे. म्हणजे एवढं लक्षात आलं तुमच्या एकक स्थानी काय येणार? युनिट डिजिटला काय येणार? 5 येणार. आता प्रश्न राहिला 3चा आणि 5चा. 7च्या अंती काय असते? 6च्या निम्मे. 11च्या अंती काय असते? 10च्या निम्मे. आणि इथं काय लावायचा? 5. मग 100 इथं पण 5 लागणार का नाही? लागणार का? 121च्या आधी काय असते? 120. तिच्या निम्मे 60. इथं येणार 5. 133च्या आधी 132. 132च्या निम्मे पहा. 13च्या निम्मे किती? 6. आणि 12च्या निम्मे 6. 666. इथं किती येणार? 5. 335च्या आधी 334. 30च्या निम्मे 15 का? 15 का? उरले किती? 3. तिच्या निम्मे किती रे बाबा? 160. आता ते जरा तुमचीच गलती झाली, तुम्ही हे केलं असू द्या. 167 असं सोडा. इथं किती येणार? 5. 444. 2 2 2. इथे किती येणार? 5. हिच्या आधी 1088. 1088च्या निम्मे किती? 1088च्या निम्मे 5 4 4. याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल का? ओके, कमेंट करत जाऊ. बंद कर.